कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुहास, हा बरा आहेस ना तू आता? काय झालं होतं? काही नाही, कुठे काय? काही नाही भाऊ, फक्त ॲलर्जी झाली होती त्याला। आता ओके तो, म्हणजे उद्यापर्यंत होईल बरा। हा, हे डॉक्टर झाले ते बरं आहे। किटू डार्लिंग, यावेळी तरी पूजा करणार आहेस का तू? आजची पूजा आई करणार। आणि शिवाचं काय? तुला गॅरंटीड सांगतो, भाऊ नक्की शिवालाच सांगणार पूजा करायला। तू काळजी करू नका, शांत राहा, उगाच चिडू नकोस। तुला माहित नाही, खाजणं जाम वाईट असते। जरा गप्पच। हे घे, आशू पण आला, ये रे। चला सगळे आले, मग सुरुवात करूया पूजेला। अंबा, पूजा काय सुरू करूया? शिवा कुठे? येईल येईल, अजून आली नाहीये ती। आज घटस्थापनेची पूजा आहे, तिला माहिती असायला हवं। अगं नाही सीताई, तिला माहिती आहे सगळं। तिने किचन मध्ये सकाळी सगळी तयारी पण करून ठेवली आहे, येईल ती। अच्छा, म्हणजे नाश्ता करूनच येईल आता ती। कीर्ती, काही बोलशील का ग तू? हा, हे बघ, तिला माहिती आहे आज उपास करायचा असतो ते। तिला ना उपासाची वगैरे सवय नाहीये, नाही झेपणार तिला ते सगळं। आणि तिला जमणारही नाही। मी करणार उपवास। पण वहिनी, तू खरंच लास्ट टाइम सारखा उपवास करणार आहेस? अगं उपवास म्हणजे काही तुझी फायटिंग नाहीये, म्हणजे हात पाय मारले की झालं। उपवास आहे तो, नाही जमणार तुला, राहू दे। मी करणार आहे नवरात्रीचा उपवास, तोही कडक। हे बघ शिवा, तू उपास करायचा म्हणतेस तर कर, पण तो कडक उपास करू नकोस। हो शिवा, अगं कडक उपवास करायची खरंच काही गरज नाहीये। तू साधा उपवास केलास तरी चालेल। अगं खूप पथ्य असतात कडक उपवासात। नाही नाही, मी सगळी माहिती काढलेली आहे। मी उपवास करणार म्हणजे करणार, तो पण अनवाणी। अनवाणी? हा, म्हणजे ते पायात चप्पल घालत नाहीत ना ते। अगं शब्दाचा अर्थ नाही विचारत आहे तो, तुला जमणार आहे का असं विचारायचंय त्याला। आणि उत्तर एकच आहे, नाही जमणार तुला। अरे, मला वाटलं तुम्ही मला ओळखायला लागला असाल। मला काय जमतं काय नाही हे तुम्हाला माहित असेल ना, नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।